नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या DML नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर डेली नर्सिंग रिलेटेड शासकीय किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटलच्या संदर्भात अपडेट घेऊन येत असतो किंवा प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर असतील ते सगळे घेऊन येतो, क्वेश्चन पेपर वगैरे. तर चॅनलला पहिल्यांदा असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन बटन पण हिट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट ही लवकरात लवकर भेटून जाईल. म्हणजे जे काही तुम्ही चॅनलला जर अपडेट लवकर भेटली तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मदत होऊन जाईल. पहा, हे ॲडव्हर्टाइजमेंट डेट असणार 12/6/25ची 13 तारखेला हे पब्लिश झालेली आहे डेट. तर पहा, सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत सातारा जे आहे नोटीस एंगेजमेंट फॉर वेरियस पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती असणार आहे. लास्ट डेट अप्लिकेशन तुम्हाला हे सबमिट करायचं 27/6/2025 पर्यंत. पहा, याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल सातारा अंतर्गत पदभरती होणार आहे. म्हणजे स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये जे महाराष्ट्र स्टेट एड कंट्रोल सोसायटी जी आहे MSACS त्या अंतर्गत वडाळा मुंबई त्याच्या अंतर्गत हे सातारामध्ये पदभरती असणार. तर चला स्टार्ट करू. पहा, नियम पोस्ट, त्यानंतर वॅकन्सीज, त्यानंतर पुढचा आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, प्लेस ऑफ पोस्टिंग आणि रेम्युनरेशन म्हणजे तुमचा मंथली पगार किती असणार आहे. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये सुरुवातीला ब्लड बँक काउन्सिलरच्या 2 पोस्ट आहेत. तर 2मध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. सोशल वर्क अँड सायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी. त्यानंतर कम्प्युटरचा अभ्यास असणं पण अनुभवाचं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला MS ऑफिस हाताळता आलं पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पण यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर यामध्ये सातारा जनरल हॉस्पिटल आणि बालाजी ब्लड बँक ह्या 2 ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे, म्हणजे वर्क करायचं. 21,000 याचं मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लड बँक टेक्निशियन. याच्यामध्ये ब्लड बँक टेक्निशियन एक आहे, त्यामध्ये एक पोस्ट आहे. त्यामुळे डिग्री MLT होणं गरजेचं आहे. MLT इन डिप्लोमा आणि डिग्री पण असलं तर चालतं. त्यानंतर याच्यामध्ये डिझायरेबल काय दिलेलं आहे, ग्रॅज्युएट आणि MS ऑफिसच्या गोष्टी तुम्हाला हाताळता आल्या पाहिजेत. त्यानंतर याच्यामध्ये ब्लड बँक सातारामध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि 25,000 याच्यामध्ये तुम्हाला मानधन असणार आहे, जे की चांगलं आहे. सध्या जे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे तर त्याच्यामध्ये हे चांगलं असणार आहे. मिनिमम 2 वर्षाचा अनुभव कंपल्सरी दिलेला आहे, जे तुम्हाला असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही फॉर्म भरू शकता. एज लिमिट हे 62 वर्षापर्यंत दिले. तुम्ही 62पर्यंत 62.5पर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळं TA, DA आणि HR हे जे काय असतं ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स, त्यानंतर डिअरनेस अलाउन्स, त्यानंतर हाऊसिंग रेंट अलाउन्सेस हे तुम्हाला भेटणार नाहीत. हे शासकीय सेवेमध्ये असल्यावरच भेटतात. तर परमनंटच्या सेवेमध्ये असल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला नाही भेटणार. त्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं, तुम्हाला सिव्हिल सर्जन SKNP हॉस्पिटल सातारा हे जे आहे या ठिकाणी तुम्हाला स्वतः जाऊन फॉर्म सबमिट करायचा आहे, किंवा मग तुम्ही स्पीड पोस्टने पण हा फॉर्म जाऊन सबमिट करू शकता. पण भरायचं कधी आहे, 27 तारखेच्या अगोदर, 27 जूनच्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तुम्हाला एक ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे फिलअप करायचं आहे. हे ॲप्लिकेशन याच्यामध्ये टू सिव्हिल सर्जनला दिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्या माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. फॉर एक्झाम्पल फोटो, पोस्ट कोणत्या 2 पोस्टपैकी कोणत्या पोस्टला भरणार आहे, तर नेम, ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस आणि ईमेल वगैरे. ईमेल हा तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे, कारण ईमेलमध्येच तुम्हाला सगळ्या माहिती जे अपडेट आहे तर ते भेटत असतात. तर मोबाईल नंबर, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स डिटेल, आणि एक्सपिरियन्स महत्त्वाचं आहे, कारण तुमचं एक्सपिरियन्स तुम्हाला विचारलेला आहे. ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरून तुम्हाला त्या ॲड्रेसवर पाठवायचा. ॲड्रेस कोणता आहे, सिव्हिल सर्जन हॉस्पिटल सातारा. या ठिकाणी तुम्हाला 27 तारखेच्या अगोदर हा माहिती सबमिट करायचं आहे. ठीक आहे. तर चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल आणि तुमच्या जे कोणी कलीग वगैरे असतील त्यांना पण शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही नवीन अपडेट येते ते चॅनलवर तुम्ही लवकरात लवकर पाहू शकता. तर अशा प्रकारची भरती होती सिव्हिल सर्जन हॉस्पिटल सातारा या ठिकाणची. जे कोणी साताऱ्यामधलं आहे त्यांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून लवकरात लवकर त्यांना जॉब भेटू शकते. याच्यामध्ये 21,000 ते 25,000पर्यंत मानधन आहे. चांगली पोस्ट असणार आहे. तर 2 ब्लड बँक काउन्सिलर आणि ब्लड बँक लॅब टेक्निशियनच्या पोस्ट आहेत. तर परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, 27 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. कुठे भरायचा फॉर्म, ह्या ठिकाणी सिव्हिल सर्जन हॉस्पिटल त्या ठिकाणी भरायचं आहे. 27 तारखेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. ठीक आहे. आणि यामध्ये ॲप्लिकेशन दिलेलं आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला साताराच्या वेबसाईटवर भेटून जाईल. सिव्हिल सर्जन हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सातारा जे आहे त्या हॉस्पिटलवर हे ॲप्लिकेशन भेटून जाईल. हे ॲप्लिकेशन व्यवस्थित भरून सबमिट करायचं. धन्यवाद मित्रांनो.